हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, सिडको मध्ये जे काही एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याच्या एक्झाम डेट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेली होती. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की सिडकोचं जे काही हॉल तिकीट आहे ते आता डाउनलोड करायसाठी अवेलेबल झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती इन्फॉर्मेशन पाहण्याआधी बघा, DMER मध्ये बऱ्याच पदांसाठी जे आहेत वॅकन्सी डिक्लेअर झालेल्या होत्या आणि त्यामध्ये लॅब टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल किंवा फार्मासिस्ट या सगळ्यासाठी बऱ्याचशा वॅकन्सी आहेत. त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत. त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. या रिगार्डिंग न्यू बॅचेस जे आहेत 7 जुलैला सुरू झालेले आहेत आणि सध्या बॅचवरती ऑफर सुरू आहे. तुम्ही कोणतीही बॅच जी आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त ऑफर आहे, कोणती पण बॅच जी आहे तुम्ही 2,500 रुपयांमध्ये परचेस करू शकता आणि व्हॅलिडिटी त्याची 1 इयर एवढी असणार आहे. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवर. बघा, आता आपण बघणार आहोत सिडकोमध्ये जे काही तुमचं हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. त्याआधी बघा, सिडकोची जी काही एक्झाम होती ती तुमची एक्झाम याआधी 13 तारखेला म्हणजे 13 जुलैला होणार होती, पण त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे ही एक्झाम डेट जी आहे ती चेंज झालेली होती आणि तुमची एक्झाम जी आहे ती आता 21 जुलैला होणार आहे. मग 21 जुलैला होणाऱ्या एक्झामसाठी आता जे काही आहे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात आणि त्या रिगार्डिंग आपण लिंक पाहणार आहोत. तर बघा, ही IBPS ने डिक्लेअर केलेली लिंक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसू शकते की इथे तुम्ही जो फॉर्म फिलअप करताना रजिस्ट्रेशन जे आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्हाला आलेला होता तो पासवर्ड किंवा तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर जे काही असणार आहे कॅप्चर तुम्ही जर फिल आउट केले तर तुम्ही लॉग इन करू शकणार आहात आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकणार आहात. तर बघा, ही जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल. लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही फॉर्म फिलअप करताना जे काही रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आलेला होता, लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुमची आणि त्यानंतर फॉर्म फिलअप करताना जो रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर जो आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकणार आहात. बघा, 21 जुलै ही तुमची एक्झाम डेट आहे. अपडेट झालेली एक्झाम डेट होती, तुमच्या काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे 13 तारखेची एक्झाम 21 तारखेला होणार आहे आणि त्या रिगार्डिंग हे हॉल तिकीट जे आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्ही 21 तारखेपर्यंत डाउनलोड करू शकणार आहात. 21 ला तुमची एक्झाम आहे त्याच्यामुळे 3 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हॉल तिकीट जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सिडकोचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड कशा पद्धतीने करू शकणार आहात त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. ठीक आहे. तर हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे. सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि एक्झामला जाण्याआधी हॉल तिकीट आणि त्याचं जे काही झेरॉक्स असेल किंवा प्रिंटआउट आहे, ओरिजिनल हॉल तिकीट आणि त्याचं एक झेरॉक्स जे आहे तुमच्यासोबत असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड तुम्ही करू शकताय या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. तसेच तुम्हाला सर्वांना माहिती की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्याची पण फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे आणि त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस जे आहेत GNM असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी असेल, लॅब टेक्निशियन असेल, या सगळ्यांसाठी न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत 7 जुलैपासून आणि त्यामध्ये देखील तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि सिलेबस तुमचा अशा पद्धतीने कव्हर केला जातो की तुमच्या एक्झाममध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजेत. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा, ही इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एक्झाम रिगार्डिंग ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू.